नमस्कार. शेतरस्ता अडवलाय? मग सरकारी योजना आता विसरून जा, तेही तब्बल 5 वर्षांसाठी. हो, मुख्यमंत्री बळीराजा योजनेअंतर्गत सरकारने असाच काहीसा नवीन आणि कठोर निर्णय घेतला आहे. चला तर मग हा नेमका नियम काय आहे आणि त्याचे काय परिणाम होणार आहेत ते सविस्तरपणे समजून घेऊया. तर झालं असं आहे की राज्य सरकारने आता एक खूप महत्त्वाचा नियम लागू केलाय, खास करून त्यांच्यासाठी जे शेत रस्त्यांच्या कामात अडथळे निर्माण करतात. चला तर मग आता आपण या निर्णयाच्या अगदी मुळाशी जाऊया. महसूल आणि वन विभागाने जो हा नवीन सरकारी निर्णय जारी केलाय त्याचा नेमका अर्थ काय आहे ते आपण समजून घेऊ. यातली सगळ्यात मोठी आणि कडक शिक्षा काय आहे माहितीये? ती म्हणजे अडथळा निर्माण करणाऱ्या शेतकऱ्याचा फार्मर ID आणि आधार कार्डच ब्लॉक होणार आहे. आणि हा काही 1-2 महिन्यांचा विषय नाहीये. हा ब्लॉक असणार आहे तब्बल 5 वर्षांसाठी. हो, तुम्ही बरोबर ऐकलं, पूर्ण 5 वर्ष. बरं, आता प्रश्न पडतो की हे ID ब्लॉक झाले म्हणजे नेमकं काय होणार? शेतकऱ्याच्या रोजच्या आयुष्यावर याचा काय परिणाम होऊ शकतो? याचा सरळ अर्थ असा आहे की त्या शेतकऱ्याचं नाव एका प्रकारे सरकारच्या काळ्या यादीत म्हणजे ब्लॅकलिस्टमध्ये टाकलं जाईल. आणि मग काय, सगळ्या महत्त्वाच्या सरकारी मदतीचा मार्गच बंद. आणि याचा फटका कुठे कुठे बसणार ते बघा. पीक विम्यासारखी महत्वाची गोष्ट, हमीभाव योजना, महाडीबीटीतून मिळणारं अनुदान किंवा अगदी पीक पाहणी यापैकी कशाचाच लाभ घेता येणार नाही. म्हणजे सगळीकडून कोंडी होऊ शकते. हे झालं शिक्षेबद्दल. पण समजा रस्त्यावर अतिक्रमण असेल तर काय? आणि जमिनीच्या बाबतीत काय नियम आहेत? याबद्दलही या योजनेत स्पष्ट नियम आहेत. चला ते पाहूया. इथे प्रशासनाने एक सरळ 3 टप्प्यांची प्रक्रिया ठरवली आहे. म्हणजे बघा, पहिल्यांदा तहसीलदार तुम्हाला 7 दिवसांची नोटीस देणार. त्यावेळेत तुम्ही अतिक्रमण नाही काढलं तर मग प्रशासन स्वतः ते जबरदस्तीने काढून टाकेल. एकदम स्पष्ट कारवाई. आणि इथे एक खूप महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या. सरकार या रस्त्यांसाठी कोणाचीही जमीन जबरदस्तीने घेणार नाही. म्हणजे भूसंपादन होणार नाही आणि त्याचा कोणताही पैसा किंवा मोबदला दिला जाणार नाही. पण हो, शेतकरी स्वतःहून जमीन दान नक्कीच करू शकतात. त्यासाठी काही नियम आहेत. जसं की तुम्हाला जमिनीचा मोबदला मिळणार नाही. पण चांगली गोष्ट म्हणजे हक्कसोड पत्र किंवा दानपत्र करताना जे नोंदणी शुल्क लागतं ते माफ केलं जाईल. पण एकदा जमीन दिली की ती कायमची सरकारकडे जाईल. याची नोंद तुमच्या 7-12 उतार्यावर सुद्धा केली जाईल. आणि एकदा दान केलेली जमीन परत मागता येणार नाही. हे अगदी पक्क लक्षात ठेवायला हवं. या शिक्षेच्या नियमापलीकडे जाऊन या नवीन शासन निर्णयात काही प्रशासकीय बदल सुद्धा केले आहेत. ते काय आहेत तेही पाहूया. पहिला बदल आहे शेतकरी निवड समितीत. आधी कसं होतं, समितीत 5 प्रगतशील शेतकऱ्यांचा समावेश असायचा. पण आता नवीन नियमानुसार स्थानिक आमदार त्यांच्या मतदारसंघातल्या कोणत्याही 5 शेतकऱ्यांची निवड करू शकतात. म्हणजे आता आमदारांना जास्त अधिकार मिळाले आहेत. कंत्राटदारांसाठी सुद्धा नियम आता कडक झाले आहेत. त्यांची निवड अगदी पारदर्शक पद्धतीनेच करावी लागेल. पात्र कंत्राटदारांचे एक पॅनल बनवलं जाईल आणि काम सगळ्यांमध्ये समान वाटलं जाईल. इतकंच नाही तर कामाच्या मूल्याच्या 2% किंवा कमीत कमी 15 लाख रुपये सुरक्षा ठेव म्हणून ठेवावी लागेल. आणि हो, त्यांच्याकडे स्वतःची यंत्रसामुग्री असणं सुद्धा बंधनकारक आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न, सरकारला अचानक हे इतके कठोर नियम आणायची गरज का पडली? यामागचं सरकारी कारण असं दिलं जाते की अनेक वर्षांपासून जे वाद सुरू आहेत, ज्यामुळे रस्त्यांची कामं अडकून पडली आहेत, ते वाद मिटावेत आणि ही कामं वेगाने पूर्ण व्हावीत. पण मग खरंच हा नवीन कठोर नियम शेतरस्त्यांवरचे वाद कायमचे सोडवू शकेल का? की यातून काही नवीनच आव्हानं उभी राहतील? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि माहितीसाठी आत्ताच आपल्या योजना फॅक्टर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मित्रांनो, भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटमध्ये. धन्यवाद.